अहो, सकाळी माझा नाश्ता झाला ना, तेव्हा माझ्या 2 मैत्रिणी घरी आल्या. त्यातली एक मैत्रीण खूप रडत होती. म्हणलं, "अगं बाई, तुला काय झालं रडायला?" तर ती म्हणाली, "काय सांगू ताई तुम्हाला? अहो, मी जिथे गेले होते माझ्या नातेवाईकांकडे, त्यांनी माझा खूप अपमान केला." म्हणलं, "अपमान केला? कशासाठी? का केला?" तर ती म्हणाली, "काय माहीत नाही आहे मला." म्हणजे "तू पहिला पण गेली होती ना त्यांच्याकडे?" तर ती म्हणाली, "हो, गेले होते." मग म्हणले, "तू परत कशाला गेलीस बरं?" तर म्हणे, "आता मी नाही जाणार ताई." मी म्हणाले तिला, "हे बघ." ती हे म्हणाली की मी बोर होत होते घरामध्ये. मी तिला म्हणाले, "अगं तू बोर झालीस ना, तर तू खिडकीबाहेर बघ, पक्ष्यांकडे बघ, संगीत ऐक, वाचन कर. मग कशी तू बोर होणार? आणि तुला बघून, तुझी तब्येत बघून ठणठणीत, तुझे फॅमिली खुश राहतील, ते सुद्धा खुश राहतील. तर तू असं का करू नकोस आता कधीच हां." तर ते म्हणाले, "हो ताई, मी तसं कधी करणार नाही आता." म्हणजे अशा नेगेटिव्ह नातेवाईकांकडे कधीच जायचं नाही आणि कुणाचं रिमोट कधीच व्हायचं नाही. स्वतंत्र राहा, खुशी राहा आपल्या घरामध्ये, कुठे जायचं नाही. ओके. मी तिला अशी बोलले आणि मग ती घरी गेली ती. पण आता मला तिच्याकडे जायचं आहे कारण मला खूप वाईट वाटतं आहे. मला तिच्याशी अजून बोलायचं आहे मला. कारण का ती खूपच दुःखी होती. आता मी तिच्याकडे जाणार आहे तयार होऊन आणि तिला सांगणार आहे, "काय विचार वगैरे काही करू नकोस. आणि मी आले तर मी संध्याकाळी तुमच्याशी बोलेन आणि नाहीतर मग उद्या सकाळी. प्लीज मला कमेंट करा. प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू सो मच. बाय."